नमो नमः. मी वॅस्ट्रो गायत्री जोशी. वॅस्ट्रोच्या सर्व प्रेक्षकांना मनपूर्वक स्वागत. हिंदू धर्मातील एकादशी व्रताचा राजा मानले जाते, पण वैशाख कृष्ण पक्षातील वरुधिनी एकादशी ही विशेष फलदायी मानली जाते. या एकादशीचे विशेष महत्व सांगायचे झाले तर वरुधिनी या शब्दाचा मूळ अर्थ आहे रक्षण करणारी किंवा कवच. जसे एखादे कवच युद्धाच्या मैदानात सैनिकाचे रक्षण करते, तसेच हे व्रत मानवाला मानसिक रोग, शारीरिक व्याधी आणि आर्थिक दारिद्र्यापासून वाचवते. शास्त्रानुसार वरुधिनी एकादशीचे व्रत केल्याने 10,000 वर्षे कठोर तपस्या केल्याचे पुण्य मिळते. इतकेच नाही तर या एकादशीचे फळ सुवर्णदान आणि कन्यादानापेक्षाही मोठे मानले गेले आहे. यावर्षी 13 एप्रिल 2026 रोजी आपण ही एकादशी साजरी करणार आहोत. एकादशी तिथीची सुरुवात 12 एप्रिल रोजी दुपारी 1:50 वाजल्यापासूनच होईल आणि तिथीची समाप्ती 13 एप्रिल रोजी सकाळी 11:40 वाजता होईल. उदय तिथीनुसार उपवास आणि पूजेचा मुख्य दिवस 13 एप्रिल हाच असेल. या व्रताची पौराणिक कथा ऐकल्यावर तुम्हाला या तिथीची शक्ती लक्षात येईल. प्राचीन काळी राजा मांधाता नावाचा एक अत्यंत धार्मिक आणि दानशूर राजा होता. एकदा तो घनदाट जंगलात भगवान विष्णूंची तपस्या करत असताना एका अस्वलाने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याचा पाय चावून त्याला जंगलात ओढत नेले. राजा प्रचंड वेदनेत होता, पण त्याने क्रोध न करता विष्णूचा धावा केला. तेव्हा भगवान विष्णू प्रगट झाले आणि त्यांनी सांगितले की हे राजा, हे तुझ्या पूर्वजन्मीच्या कर्माचे फळ होते. तू अजिबात घाबरू नकोस. फक्त मथुरा नगरीत जाऊन वरुधिनी एकादशीचे व्रत कर आणि माझ्या वराह अवताराची पूजा कर. राजाने मथुरेला जाऊन पूर्ण श्रद्धेने हे व्रत केले आणि आश्चर्य म्हणजे त्याचे शरीर पुन्हा पहिल्यासारखे सुदृढ आणि तेजस्वी झाले. या कथेचा बोध असा की जेव्हा आपले प्रयत्न थकतात तेव्हा हे व्रत आपले रक्षण करते. आता आपण पाहूया पूजेची सविस्तर पद्धत आणि नियम. एकादशी या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे. पूजेच्या ठिकाणी पिवळे वस्त्र अंथरून त्यावर भगवान विष्णूची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. देवाला पिवळी फुले, चंदनाचा टिळा आणि प्रामुख्याने तुळशी पत्र अर्पण करावे, कारण तुळशीशिवाय विष्णू पूजा पूर्ण होत नाही. या दिवशी विष्णू सहस्रनामाचा पाठ करणे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप हे अत्यंत फलदायी ठरते. वरुधिनी एकादशीला काही गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत. या दिवशी काशाच्या भांड्यात जेवण करू नये. तसेच मसूर डाळ, मध, हरभरा, कांदा, धान्य आणि पालेभाजीचं सेवन वर्ज्य आहे. एकादशीला अन्नाचा पूर्ण त्याग करावा. एकादशीला हे नियम पाळून आपल्या आयुष्यात सुख शांती आणा. हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.